कोरोनाच्या या संकटामुळे लॉकडाऊनला सामोरं जावं लागतंय आणि अजून सुद्धा राज्यात कडक निर्बंध आहेत आणि या निर्बंधांचा सर्वाधिक फटका बसलाय ज्यांचं हातावर पोट आहे। अशाच गरजू कुटुंबांसाठी अहमदनगरमध्ये एका ग्रुपनं एक स्तुत्य उपक्रम सुरू केलाय। पाहूयात। हे जेवण गरजू लोकांसाठी तयार होत आहे। विशेष म्हणजे गरजूंना हे जेवण मोफत दिलं जात आहे। कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांच्या 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे। पण अहमदनगरमध्ये हा प्रश्न घर घर लंगर सेवा या ग्रुपनं सोडवण्याचा प्रयत्न केलाय। घर घर लंगर सेवेने सेवा आरंभ केली। सुरुवातीला काही ठराविक मित्र जवळ आले, पण त्याच मित्रांच्या बरोबर एक एक लोक जुळत गेले। जी लंगर सेवा होती ती घराघरापासून 15 महिने झाले अविरहित चालू आहे। मागच्या लॉकडाऊनमध्ये जवळपास 4,26,400 फूड पॅकेट्स घर घर लंगर सेवेच्या वतीने वाटप करण्यात आले। अनेक गरजूंना किराणा मालाची किट, मुलांना स्टेशनरी किट तसंच मोबाईल देण्याबरोबरच या ग्रुपनं पोलिसांना 200 आणि सामान्य लोकांना तब्बल 1200 ऑक्सिजन कॅनचं वाटप केलंय। शिवाय कोविड सेंटर मधल्या रुग्णांनाही मोफत जेवण दिलं जात आहे। अभी का स्टेज ऐसा है कि अभी का स्टेज कैसे पूरा प्री पैंड लॉकडाउन हो चुका है, तो अभी क्या है सबके पास सबकी सुविधा है। तो अभी हम ज़्यादा फोकस करते हैं कोविड सेंटर्स के अंदर, वहाँ पे उन सबको अच्छा खाना मिले और वो जल्दी से ठीक होके जाए। तो हम वही सोचते हैं कि जितना अच्छा खाना मिले हम वो प्रोवाइड करते हैं। आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर या ग्रुपनं सुरू केलाय। इथे जेवणासोबत उपचारही मोफत केले जात आहेत। कोरोनाच्या या काळात अनेक जण एखादा मदतीचा हात पुढे यावा म्हणून आस लावून आहेत। अशांसाठी अहमदनगरमध्ये घर घर लंगर सेवा या ग्रुपनं मदतीचा हात पुढे केलाय। जे मदत करू शकतात त्यांनी पुढे यावं, यासाठी या ग्रुपनं उदाहरणच घालून दिलंय। कारण ही वेळच सांगते, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत। निखिल चौकर, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।